योग आला आणि त्याच्यामध्ये निश्चितच दैवी इच्छा आहे. महाराजांनी मगाशी जसं सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी परमेश्वराची इच्छा असते आणि तो जो भगवद्गीतेतला श्लोक आहे, अधिष्ठानंतता करता कर्मांच्या पतक्त वेदाच्या पतक्तष्टा दैवमचे वात्र पंचमम. तर निश्चितच ह्या कुंडोड गावामध्ये जी काही प्राणप्रतिष्ठा झाली ही दैवी इच्छाच आहे आणि निश्चितच त्या दैवी प्रेरणेने आपली जी काही जीवाचा शिवासी जो काही काला होणं अपेक्षित आहे तर ती निश्चित सद्गती हो, एवढीच मी त्याच्यामध्ये भावना व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि मुलींच्या बाबतीमध्ये मुळातच महाराजांनी मागाशी बोलताना जे सांगितलं की आपला जो भारतीय संस्कृतीमध्ये जी कुटुंब संस्था आहे आणि त्या कुटुंब संस्थेचा जो बेसिक आहे तो आहे विवाह संस्था. तर विवाह आणि कुटुंब संस्था या बाबतीमध्ये निश्चितच प्रत्येक कुटुंबातनंच पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. म्हणजे भौतिक प्रगतीच्या मागे लागलेलं असताना आपले जे काही मूल्य आहेत त्याच्यामध्ये जर म्हणजे ढासळला गेले तर निश्चित हे प्रश्न उद्भवत आहेत आणि ते होऊ नये म्हणून त्यालाही परत दुसरा पर्याय कुठलाच नसून अध्यात्माशिवाय दुसरा काही पर्याय नाही, एवढंच म्हणून.